नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा क्राफ्ट अँड कोड्सच्या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तुमचं. काल आपण एपिसोड 1 मध्ये बघितलं की इंट्रोडक्शन टू जावा, व्हॉट इज जावा, व्हाय वी यूज जावा, हाऊ जावा वर्क्स आणि व्ही एस कोड इन्स्टॉलेशन आणि JDK इन्स्टॉलेशन. आज आपण जावाचा पहिला प्रोग्राम करणार आहे आणि काही व्ही एस कोडच्या तुम्हाला टिप्स अँड ट्रिक्स शेअर करणार आहे. तर काल आपण बघितलेलं JDK आणि JVM कसं काम करतं ते आज मी तुम्हाला कोडच्या द्वारे समजून सांगणार आहे परत. तर आपण अ, विलंब न करता आपण सुरुवात करूया आजच्या लेक्चरला, आजच्या एपिसोडला. तर आपण सर्वप्रथम मागील लेक्चरमध्ये हा जावा नावाचा फोल्डर क्रिएट केलेला. तर या फोल्डरमध्ये आपण जावाचा पहिला प्रोग्राम करणार आहे. तर तुम्हाला दाखवतो. आता मागच्या व्हिडिओमध्ये पण मी तुम्हाला सांगितलेलं की JDK इन्स्टॉल आहे का नाही ते कसं पाहायचं. ते म्हणजे ही कमांड टाकून तुम्ही पाहू शकता की JDK इन्स्टॉल आहे का नाही. तर आपल्या इथं JDK इन्स्टॉल आहे. आता मी ह्या कमांड प्रॉम्प्ट मधूनच VS कोड ओपन करणार आहे. तर ही ट्रिक बघा. कोड स्पेस डॉट. तर या प्रकारे VS कोड ओपन झालेला आहे. ट्रस्ट करा. VS कोड ओपन झालेला आहे. तर बघू शकता तुम्ही या प्रकारे. नाही, मी हा ई ड्राईव्ह मधला या फोल्डर मध्ये ओपन केले. आता तुम्हाला डबल ओपन करू शकतो. जावा नावाच्या फोल्डर मध्ये गेलो आपण आणि इथे कमांड cmd टाईप केलं. कमांड प्रॉम्प्ट ओपन झाले. कोड स्पेस डॉट ही कमांड टाकली तर इथूनच डायरेक्ट फोल्डर मधून डायरेक्ट VS कोड ओपन होतं, ते पण त्याच फोल्डर मध्ये. आता तुम्हाला एक्सटेन्शन सांगणार आहे जावासाठी. तर जावासाठी एक एक्सटेन्शन आहे. जावा टाईप केलं तर तुम्हाला हे पहिलं एक्सटेन्शन नाही, एक्सटेन्शन फॉर जावा, एक्सटेन्शन पॅक फॉर जावा, हे एक्सटेन्शन सर्च केलं तुम्ही. तर एक्सटेन्शन मध्ये तुम्ही हे सर्च केलं तर तुमचं एक्सटेन्शन येऊन जाईल. हे तुम्ही इन्स्टॉल करा, मग तुमच्या VS कोड मध्ये जावाला सपोर्ट करेल. तर आपण पहिला प्रोग्राम राईट करूया. फर्स्ट प्रोग्राम डॉट जावा. ही डॉट जावा नावाने आपण फाईल सेव्ह करतो जावा मध्ये. तर आता क्लास आणि ज्या आपण नावाने फाईलचं नाव सेव्ह केले त्याच नावाने आपलं क्लास नेम येणार. आता फर्स्ट प्रोग्राम. मी हे जरा डिसेबल करतो. आता क्लासमध्ये आपलं असणार आहे मेन फंक्शन, पब्लिक स्टॅटिक वॉइड मेन फंक्शन. आता हे दिसतंय आपल्याला. हे कसं काय दिसतंय, हे ऑप्शन येतंय, हे म्हणजे आपण एक्सटेन्शन पॅक फॉर जावा ते डाउनलोड केलंय ना, त्यामुळे दिसतंय इथं. आता एंटर दाबलं. आता प्रिंट करण्यासाठी आपण सिस्टीम पण प्रिंट करण्यासाठी पायथॉन मध्ये प्रिंट वापरतो. सी प्लस प्लस मध्ये सी आउट वापरतो आणि सी मध्ये प्रिंट एफ वापरतो. तसंच इथं सिस्टीम डॉट आउट डॉट println ही कमांड आपण वापरतो स्टेटमेंट प्रिंट करण्यासाठी. तर प्रिंट करूया हॅलो
पब्लिक रूम क्राफ्टन कोर्स. आता हे आपण रन करूया. तुम्ही पाहू शकता ही कमांड रन झालेली आहे, म्हणजे आपला हा प्रोग्राम वर्क करतोय. आता इथे हा प्रोग्राम कसा वर्क करतो सांगतो. इथे आपण फाईल मॅनेजमेंटमध्ये बघू शकता परत. नाही, ते क्लास डॉट क्लास नावाची फाईल जनरेट दिसत नाही खरं तर. हिडन आयटम्स पण ही व्यू करतो. आता वर्क कसं करतो ते सांगतो तुम्हाला. हे डॉट जावाची नावाची फाईल आहे, ती क्लास डॉट क्लास नावामध्ये डिबग होते. ती फाईल ही फर्स्ट प्रोग्राम डॉट जावा आहे, ती डिबग झाल्यानंतर फर्स्ट प्रोग्राम डॉट क्लास क्लास नावाची फाईल असते. त्यामध्ये हा प्रोग्राम सेव्ह असतो, जो की बाईट फॉर्मॅटमध्ये असतो. आणि तो प्रोग्राम ती जर फाईल आपण जर ती फाईल आपण फर्स्ट प्रोग्राम डॉट क्लास ही फाईल जर आपण इज compiled by default byte code file generated from the first source file. म्हणजेच ही फर्स्ट प्रोग्राम डॉट क्लास फाईल आहे ना, ही बाईट कोड फाईल आहे. ती फर्स्ट प्रोग्राम डॉट जावा या सोर्स फाईल जनरेट झालेली आहे. आणि ही फाईल आपण कुठल्याही सिस्टीम मध्ये नेली तरी ती रन होणार, जिथे JVM आहे तिथे. तर आजच्या या दुसऱ्या लेक्चरमध्ये एवढंच होतं. अजून एक सांगतो की हे आहे ना, हे तुम्ही जर आता हे एलएन नवीन लाईन प्रिंट करण्यासाठी असते. आता डबल एकदा सांगतो सिस्टीम. आता ही सगळी लाईन एकत्र कशी म्हणजे ही सगळी लाईन एकच कशी लिहायची, म्हणजे जास्त वर्ड टाईप करण्यापेक्षा पण एका वर्ड मध्ये ही संपूर्ण लाईन आणू शकतो. तर हे बघा, साऊथ नावाचं एक वर्ड आहे, तो टाईप केला आणि एंटर दाबलं तर पूर्ण पूर्ण प्रिंट एलेन लाईन ही आपल्याला दिसते, म्हणजे राईट होते पॉप सिस्टीमद्वारे. तर ही एक ट्रिक आहे. तर अशाच बऱ्याच ट्रिक आहेत. तर आता तुम्हाला अजून एक सांगतो. आता हे अजून एक लाईन आपण टाईप केली. आता रन करूया आपण परत एकदा. आहे का? आता तुम्ही काय म्हणत असाल की ही लाईन ही पहिल्यांदा लाईन प्रिंट केली आपण, त्याच्या समोरच ही लाईन यायला पाहिजे होती. पण तसं नाही का, कारण इथे एलएन नावाचं फंक्शन, ही एलएन नावाचा वर्ड यूज केलाय ना, त्यामुळे ती समोरासमोर प्रिंट होऊ शकत नाही, ती नवीन लाईनवर प्रिंट होते. आता आपण ही एलएन काढून टाकलं तर ही समोर प्रिंट होणार. आता आपण एलएन काढलेलं आहे, ते एलएन काढलं तर आता डबल आपण प्रोग्राम रन करूया. डबल प्रोग्राम आपण रन केले तर इथं परत तुम्हाला प्रश्न निर्माण झाला असेल की इथला आपण एलएन काढलं तर समोर, कारण की हे आपण खालच्या ह्याचं प्रिंट सिस्टीम डॉट प्रिंटचं एलएन काढलेलं. तर आपण वरचं काढून तुम्हाला दाखवतो आउटपुट येते का नाही. हे बघा, आउटपुट आलेलं दिसत असेल तुम्हाला. तर हेच सांगायचं होतं तुम्हाला, ही ही सिस्टीम डॉट प्रिंट ही
प्रिंट करण्यासाठी वापरते ती पण एका लाईनीत आपण नवीन लाईनीला जंप करू शकत नाही. आणि ही सिस्टीम डॉट प्रिंट एल हे फंक्शन आपण लाईन प्रिंट करण्यासाठी वापरतो आणि जिथं शेवटचं अक्षर संपतं तिथून नव्या लाईनिंगला जंप करतो. तर आता ही तुम्ही ही एक कमांड आहे टर्मिनलमध्ये हे करून दाखवतो. जावा फर्स्ट प्रोग्राम डॉट जावा ही कमांड आहे. बघू शकता क्लास फाईल इथे जनरेट झालेली. या कमांड आपण जावाचा आणि आपली जी फाईल आहे ती कंपाईल करू शकतो या सिंटॅक्सने. आता आपण ही जी बाईट फाईल जनरेट झाली सोर्स फाईल पासून ती आपण रन करूया. जावा स्पेस फर्स्ट प्रोग्राम. एंटर. तुम्ही बघू शकता ही कमांड प्रॉम्प्टवर पण रन झालेली आहे. तर आजच्या लेक्चरमध्ये एवढंच होतं. आजच्या एपिसोडमध्ये एवढंच होतं. तुम्हाला मी आता पुढच्या एपिसोडमध्ये भेटतो. तोपर्यंत लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि तुमच्या हा चॅनल तुमच्या मित्रांपर्यंत लवकरात लवकर पोचवा. त्यांनाही मदत होईल आपल्या चॅनलवरचे व्हिडिओ बघून. धन्यवाद. रामकृष्ण हरी.